चला चला मॅचला सुरुवात करा लगेच. ओपनिंग पेअर देखील पाठवून द्या पंच. आपण देखील मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आणि मॅच ऑन आपण करायचे. बॅक टू बॅक 3 सिक्सरसाठी जय मेहर यांच्याकडून 1000 मोपाडा संघाच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी. चला जरा लवकर मॅच ऑन करा प्लीज. ऑलरेडी आपण पाहिलं तर 3:30 वाजत आलेले आहेत. पहाट होईल इथे जर अजून जास्त वेळ केला तर. चला थोडं फास्ट खेळा. चला टीम खरवई सराव बंद करा आता प्लीज. सूचना वारंवार द्यायला भाग पाडू नका तुम्ही. मॅच ऑन करायची लगेच रिक्वेस्ट आहे. सामन्याला होते सुरुवात. 3 षटकांचा सामना. तुषार बॉलिंग मार्कमध्ये विकी आणि प्रसाद सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. गेम इज ऑन. मॅचला सुरुवात. षटक पहिलं तुषार. पहिलाच बॉल वेगवान प्रचंड गती जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. डॉट बॉलने सुरुवात होती या डावाची. 6 षटक आपल्याला इथून अजूनही कव्हर करायचे आहेत. ऑफ साईडला पूल केलाय. फटका चांगला आणि चेंडू निघाला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. चार धावा आपण पाहत आहोत. सुरुवात केली विकीने आक्रमणाची. विकी आज वेगळ्या लय मध्ये दिसला. चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये करून दाखवली आहे. यावेळेस बॉल चांगला होता पण पंचाचा इशारा वाईट बॉलचा आपण पाहतोय. कुठेतरी दिशेवरती नियंत्रण ठेवता आलं नाहीये. बॉल यार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ इकडे मात्र जीवनदान कोणाला दिलंय बघा. विकी सारख्या एका महत्वपूर्ण बॅटरला जर तुम्ही जीवनदान द्याल तर तो मात्र सोडणार नाही याचा फायदा. 2 धावा मिळतात धावसंख्या पुढे 7 वर. 7 ऑन बोर्ड. पहिले षटक सुरू आणि 7 धावा धावफलका होती. 3 चेंडू नंतर कॅच सोडली विकीची. जीवनदान मिळाले विकीला. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन संस्कार फराड पपलूचं कौतुक करेन. विदाउट एनी ब्रेक पहिला मॅच पासून चांगली भूमिका ते पेश करतात. त्याच वेळेला यश असेल आणि आतिश असेल आणि शाकिब. दूर ठेवल्या पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. यावेळेस मात्र विकेट किपर कोणती चूक करणार नाही. पहिल्या विकेटचं पतन 7वती धक्का पहिला लागतोय बॅटिंग करत असताना. मायर 11 मोपाडा एरनझाड या संघाला. आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे. थोडं फास्ट घ्या प्रत्येकाने कारण इथून अगदी आपण पाहिलं तर ऑलरेडी 3:30 आता वाजत आल्यात. अगदी आपण या स्पर्धेमध्ये ठीक 7 वाजता सोडलं गेलेलं आहे. त्यामुळे भरपूर उशीर देखील झालेला आहे.
शेवटची मॅच आजच्या दिवसातील. मायर 11 मोपाडा एरनसाड विरुद्ध गावदेवी खरवाईमध्ये ही लढत. आणि ते मात्र लाऊड अपील पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय, पण पंचाने कोणता डिसिजन दिला नाही. इट्स नॉट आउट. शेवटचा बॉल शिल्लक की तुषारच्या षटकातला रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. ऑफस्टमच्या बाहेर भरपूर होता. बकेट डाऊन, नॉट आउट सांगतायत. शेवटचा बॉल तुषार मॉर्निंग मार्कवर हाफ ट्रॅक होता. हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. समोर खेळलाय. शेवटच्या बॉलवरती मिळाली एकच धाव. षटक क्रमांक पहिलं पूर्ण आफ्टर फर्स्ट ओव्हर 8 ऑन बोर्ड. 8 डावा पहिल्या ओव्हर नंतर एका गाड्याच्या मोबदल्या. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही लक्षात ठेवा. त्यामुळे ग्रुप मीटिंग घेऊ नका. आपण लगेच बॉलर चॉईस करा आणि फिल्डिंग लावून घ्या. 3 ओव्हरची मॅच आहे. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. बॉलर चॉईस करा, फिल्डिंग लावून घ्या. टीम करवाई. क्या बात आहे. झोपून मारलाय. फॉलिंग स्वीप. फटका चांगला आहे. बॉल निघालाय बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ बिग शॉट. षटकार. मोठा फटका आपण पाहतोय. षटकार धावसंख्या 14 वरती 14. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहतो. आता मात्र रायटी बॅटरसाठी ज्याने नुकता षटकार टोकला समीरने, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं. आता ऋषी तयार पुढचा बॉल घेऊन. षटकारानंतर कमबॅक करतोय. दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन मिळेल. 3 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये हव्या तशा धावा बनल्या नव्हत्या. नंतर या ओव्हरमध्ये मात्र आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. यावेळेस देखील आपण पाहतोय अनोख्या अंदाजामध्ये खेळलाय. नो लुकची झलक इकडे मात्र पाहायला मिळते. या फटक्यामध्ये देखील होतं वजन आणि धाबा मिळतात अर्धा डझन. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केलाय. नो लुक असं वाटलंय एका क्षणासाठी. प्रदीप पाटीलची झलक पाहायला मिळाली समीरमध्ये. आणि धावसंख्या 21-21. या 2 षटकाराने मात्र धावांची गती वाढवली आहे. मिस टायमिंग होता. पाठमोरे क्षेत्रक्षे धावत होते. पाठमोरे धावत असताना झेल टीमला थोडं कठीण असतं. आणि दोन्ही फलंदाजांना इथे मात्र वेळ मिळालाय चांगला. आणि जवळपास मला वाटतं आता धावत संख्या तब्बल 3 इथे एकवटल्या जातात. धाव इतका पडलाय की अक्षरशः स्कोरबुक देखील आता ओली झाले पूर्णपणे. धावसंख्या 24 आहेत. 1.3 षटकाचा काय संपलाय. बरं झालं गणेश आहेत आमच्यासोबत डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. तर इतका दव आहे, इतका ड्यू आहे. आवाज देखील खरंतर बसला असता, पण साऊंड सिस्टीम ओके मध्ये एकदम. आणि त्यामुळे बाल व्हायचे. पण इथे मात्र गोलंदाजावरती मोठा प्रहार केला होता डीपमध्ये. चांगला जेल टिपला मिड विकेटला. विकेटचं पतन. दुसरा झटका लागतो बॅटिंग करताना. मायर 11 मोपाडा 1 रन झाडला.
इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. चला मॅच ऑन करा. चोवीस आहेत. आतापर्यंत जवळपास 13,883 लोकांनी, प्रेक्षकांनी घरबसल्या ऑनलाईन स्पर्धा पाहिलेली आहे. ओमसा MTC लाईव्ह 80,000हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. लवकरच 1,00,000चा पल्ला ओलांडणार आहे आणि 100K सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर सिल्वर प्ले बटन देखील लवकरच ओमसा MTCला मिळेल. ऑन साईडला स्वीप केलाय. प्रॉपर टायमिंग. मुख्य अतिथी मंचाला मानवंदना दिली. जागते राहूचा सतर्क इशारा. सिक्सर. यावेळेस देखील आता बॉल मागे निघालाय. चेंडू थांबवणं कठीण आहे. वाईट +4. 5 धावा तब्बल इकडे मात्र मिळतात. वाईट +4 येतोय. 5 धावा इथे मिळतात. धावसंख्या झाल्या ते एकंदरीत 37. चला वेळ फार महत्वाचा आहे. ऋषीच्या विरोधामध्ये 29 आल्यात, ज्या ऋषीने आतापर्यंत सर्वात चांगली गोलंदाजी केली होती गावदेवी क्रिकेट संघ करवईसाठी. एक्स्ट्रा देखील मोठ्या प्रमाणावरती खर्च केलेले आहेत. चला मॅच देखील पुन्हा एकदा ऑन करायची आहे. 37 धावा झालेल्या आहेत. नंबर 2 संख्या सुरू झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये हवं तशा धावसंख्या बनल्या नव्हत्या, पण या ओव्हरमध्ये जितक्या हव्या होत्या त्यापेक्षा देखील जास्त बनल्या. देव एक दरवाजा बंद करतो, 4 चालू करतो आणि हे बघा चालू झालं की एकदा कुठेही थांबत नाही. चौकार येतो आणखीन एक. चौकाराने धावसंख्या 2 ओव्हर नंतर 41. 41 आफ्टर सेकंड ओव्हर. 2 ओव्हर संख्या संपला. 41 धावा धावफल करते. और एकदम ऊपर शाकिब डॉन. चला बॉलर आले नवीन आतिश बॉलिंग मार्कवर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये खेळलाय. फटक्यात चांगलाय. फिल्डर धावतायत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर जात होता चेंडू. पंतांचा इशारा आलाय. चेंडू कव्हर सीमा पार. चौकार.
45 45 झालेलं आहे. 5 टू गो. इकडे देखील आपण पाहतोय रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सेहेचाळीस झाले धावफलकावरती 46. आतिश तर पुन्हा एकदा पुढचा बॉल. आतिशचा हा बॉल पाठवलाय मोठ्या फटक्यासाठी, पण फिल्डर बघा काय कमालीचा झेल टिपलाय. फलंदाजाला विश्वासही बसत नाहीये. अमानवीय झेल. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. धक्का तिसरा. जबरदस्त टुर्नामेंट आहे, पण मागील वर्षी मला वाटतंय आतिशने, पपलूने आणि यशने रेकॉर्ड बनवला होता. 21 नॉट आउट. सेहेचाळीस झालेल्या 3 टू गो. यावेळेस मात्र चांगला बॉल. आतिश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय ओव्हरमध्ये. 47 वर धावफलक. फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. 53 वर धावफलक. 53. 1 टू गो. षटकार आहे. 53 झालेला आहे. तीन षटकांच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारली जाते. 53 वर धावफलक. किशोर चांगली बॅटिंग करतो. षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 1 टू गो. शेवटचा बॉल. पुढील बॉल मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल येतात आणि शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहतो विकेट देखील प्रस्थापित केली जाते. डाव संपला पहिला. 3 ओव्हरमध्ये 53 झाला. 54चं टार्गेट आहे. चला लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. लक्षात ठेवा मोहपाडा एरंजाड संघ आणि करवई संघ आपण देखील येऊन डगआउटमध्ये बसा आणि आपली ओपनिंग पर पाठवून द्या.
तिकडे पपल्या झोपू नको. मी दाखवतो व्हिडिओ ती. एक 1000 जय मेहर याच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 आहेत. अगदी आपण पाहिलं तर मायरा 11 मोपाडा हिऱ्यांचा टीमला गावदेवी खरवई संघाचे बॅटर पोहोचलेले आहेत. चला सराव बंद करा प्लीज. सराव आता बंद करा, तुम्ही मॅचला सुरुवात करायची आहे. मॉर्निंग मार्कवर जीवन. दिनेश येतोय षट क्रमांक पहिलं. मोठ्या धावासंख्येचा पाठलाग करायचा आहे. चेस सुरू आहे. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 4 वाजले तरी प्रेक्षक आहेत अजूनही क्रीडांगणावर, ही मोठी गोष्ट आहे. चौकार येतोय. स्क्वेअर अँगल ऍक्शन रिप्ले आपण बघूया. येस, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता थ्रू दी पॉइंट. पडल्यानंतर डायव्हर्ट झाला मागे बॅकवर्ड पॉइंटला चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती 4. दिनेश मॉर्निंग मार्कवर. हो चांगला बॉल, प्लॅन मिस. एक रन एकवटण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. पाठलाग करायचा तो एकंदरीत 54चा आणि 50 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. खरवई संघ थोडं कठीण आहे पण अशक्य नाही. जर एका बाजूला आपण पाहिलं तर मायरा 11 मोपाडा हिरेंजर संघ बनवू शकतो तर आपणही करू शकतो. हे ध्येय उराशी बाळगावं लागेल. डीजे गणेश शांत झाला बिचारा, थकला तो अक्षरशः. ऑन ड्युटी 24 तास. सूरज तरेने जर झोपून झेल घेतला. ललित भोईर 1000. फटका इकडे चांगला आहे. दरम्यान बॉल निघेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुख्य अतिथी मंचावरती पुन्हा एकदा षटकार येतोय. चार वाजत आहे तरी देखील कंटिन्युअसली आपण पाहिलं तर 100-200हून अधिक प्रेक्षक ऑनलाईन. 14,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही टुर्नामेंट पाहिली पहिल्याच दिवसामध्ये. ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी है. बाकी डॉन
स्कोररच्या भूमिकेमध्ये सध्या आमच्यासोबत विशाल भोईर यांना तुम्ही पाहतात. चांगली स्कोरिंग करतात. स्कोररचं काम भरपूर कठीण असतं. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर देत असताना योग्य त्या धावसंख्या मोजणं फार महत्त्वाचं आहे. बिकॉज मॅचचं संपूर्ण कॅल्क्युलेशन त्याच्या हातात असतं. पंच आणि स्कोरर यांना अधिकृत जागा आहे नियमांमध्ये. क्रिकेटच्या पण समालोचकांना कुठेही अधिकृत जागा नाही. ओ व्हॉट अ बॉल, ड्रीम डिलिव्हरी. ऋषी बॅक टू दी पॅव्हलियन. दिनेश आउट होतोय. फार सुंदर चेंडू आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार. ब्लॉक होल समोर प्लम. LBW नवीन बॅटर बादल चालला मैदानात. ऋषीने आणि दिनेशने मला वाटतं एकाच दुकानातून पॅन्ट खरेदी केली आहे. पॅटर्न सेम. अकराला 1. 1 to go. एक चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकातील 54 करायचे आहेत. कुठेतरी पहिल्या ओव्हरपासनं 15-18 अशा धावा येणं गरजेचं होतं आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 11 आलेल्या आहेत. पुढे सरसावट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि सफल राहिलाय. ओची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम गावदेवी खरवई. मॉर्निंग मार्कवरती विकीला आपण पाहतोय. विकी येतोय. गोलंदाजी मार्कवर फटका सुंदर आहे. समोर खेळलाय. इन टू दी गॅप. 2 फिल्डर होते त्यांच्या मधोमध. ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकलाय. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे आता 16 वरती. चांगले फटके खेळल्याच्या नंतर फलंदाज देखील तयारीत असतात. रील्सच्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सकाळी उठल्यावरती पहिले लोक देवाच्या पाया पडायचे. आता सकाळी उठल्यावरती लोक पहिले रील्स बघतात. उदाहरणार्थ आमचं यश सकाळी उठल्या उठल्या पहिले त्याच्या 4-5 रील पडलेले असतात ग्रुपवरती. म्हणजे किती वेळ असतं माणसाला एखादं सोशल मीडियाचं. सकाळी उठल्यावरती पहिले लोक देवाचं दर्शन घ्यायचे. देवासमोर हात जोडायचे. आता पहिले रील्स बघतात. आणि आता हे कॉमन झालेलं आहे सगळीकडे. सोशल मीडियाचा जमाना आलाय. प्रत्येक खेळाडू धडपड करत असतो सोशल मीडियावरती ओळख मिळवण्यासाठी. आणि त्यामुळे ओमसा MTC लाईव्हचं देखील कौतुक आहे. कारण भरपूर साऱ्या खेळाडूच्या रील्स ते देखील बनवून त्यांच्या सोशल मीडिया पेजवरती अपलोड करत असतात. आयांश सिनेमॅटिक. रोशन फराडेंच्या सुपुत्रच्या नावाने यश आणि आतिश दोघे चांगलं कार्य करतात सिनेमॅटोग्राफी. पण यावेळेस मात्र लांब लचक ठोकलाय. नो बॉल देखील. ओव्हरस्टेप केलाय की काय. नो बॉल आहे आणि त्यावरती षटकाराची मोहर लागली. म्हणजे 7 धावा मिळतात. मॅच ऑन झाली. पुन्हा एकदा गावदेवी खरवईने मॅचमध्ये शिरकाव केलाय. धावसंख्या झाला तर 25. अब यहाँ से कुछ भी हो सकता है. 10 बॉल आणि 29ची गरज. चोवीस झालेल्या. 10 बॉल 30 करायच्यात. माफ करा. 10 बॉल आणि 30ची गरज असेल. चला जास्त वेळ घेऊ नका. ऍक्शन रिप्ले बघू शकता स्क्रीनवर. ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. जबरदस्त असा टायमिंग. 18 चेंडूचा सामना आहे. ऑन साईडला वळवलाय. फ्री हिट बॉल. फिल्डर तिकडे आहेत. गुड फिल्डिंग. रॉकेट थ्रू ऑन दी स्टंप. योग्य फेकी. सूरज तरे उर्फ सैराट. धावसंख्या 1 ने पुढे 25 वर.
मोपड एरंजडचे 12वे खेळाडू आत्ता जागे झालेत. आल्यापासनं शांत होते आणि बघा आता मॅच जिंकायला आल्यात तर उत्साह बघा त्यांचा किती आहे. क्या बात आहे. ऋषीला आकाश वारे यांच्याकडून भरपूर शुभेच्छा आल्या होत्या. थोडी महागडी गोलंदाजी त्यांनी केली. त्यानंतर नवसंख्या आपण पाहतो एकंदरीत स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात. भोईर 26 झालेले आहेत. 26. मॅच आता कठीण झाली थोडी खरवईसाठी. मॅच फसली आहे. बाहेर काढता येईल का. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. कॅचेटची माग केली आहे पण फिल्डरच्या मस्तकावरती दिली दस्तक. खरवईचा आवाज आता मात्र ऐकायला मिळतोय. खरवईकर जागे झाले त्या षटकाराने. धावसंख्या 32 वर इक्वेशन मात्र आता बदललंय. 7 बॉल आणि 22 ची गरज. 7 बॉल 22. गौरव मात्र ऑन फायर सध्या आपण पाहतोय. 7 बॉल आणि विजयासाठी 22 ची गरज आहे. 7-22 इक्वेशन या मॅच मध्ये. समीकरण आहे ते इक्वेशन आहे त्याला जाणून घेऊन मैदानामध्ये खेळणं गरजेचं आहे. आणि आता 7-22. 22 ऑनसाइड स्वीप करायचा होता. अपील मोठी झाली आहे. सिंगल इकडे मात्र एकवटली जाते. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपला. 33 झालेला धावफलकावरती. 6 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 6 बॉल 21. चला मोपाडा एरंजाड संघ लक्षात ठेवा एकत्र आता आपण येण्याची गरज नाहीये. प्लीज आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. MTC लाईव्हचे आमचे शाकिब कुठे आहेत. बॉल 21 ची गरज आहे. थोडं मॅचच्या दिशेने देखील आपण फोकस करूया. 6 बॉल 21. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे मॅच मध्ये. काय मॅच रंगली आहे. इथे मोठ्या फटक्याची वाट पाहतायत खरवईकर देखील वाईट मिळालाय. 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रात्रीचे अगदी पहाटेचे वाजलेले 4 आणि 4 वाजता रंगलाय खरवई विपक्ष मोपाडा एरंजाडचा सामना. 6 बॉल आणि 20 करायच्यात. एक्स्ट्रा रन आली. येस पंच. विकेटच्या बाहेर टप्पा पडला का एक्झॅक्टली चेक करतात. फुल बाहेर असेल तर ना योगी सर. पूर्ण बाहेर असेल तर नो ना मग सेफ आहे. चला ओ इकडे काय घडलंय. नो बॉल आणि त्यावरती षटकार ठोकलाय. सोने पर सुहागा मॅच बनवली नाही तर मला वाटतं आता मोपाडा एरंजाडच्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतात की काय. काय घडलंय. होत्याचं नव्हतं होतंय मैदानामध्ये. पहिला बॉल वाईड आला त्यावरती नो बॉल आणि आता षटकाराची मोहर बॅटिंग टीम साठी खरं तर सुवर्ण संधी होती. नो बॉल दिलाय पंचांनी पण आता बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय. कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच जोडले जातील.
नो बॉल आहे. येस इट इज. वेस्ट आय बीमर नो बॉल आणि त्यावरती मोहर षटकाराची बदललं इक्वेशन. 6 बॉल करायचे होते 21, आता 6 बॉल 13 वरती आली आहे मॅच. काय सामना जबरदस्त आपण पाहतोय. फ्री हिट बॉल. आता एरनजड मोपाडा एरनजड विपक्ष खरवई या मॅच मध्ये पूर्णपणे मोपाडा एरनजड संघ फ्रंट फुटला होता मायरा 11, पण त्यानंतर गोलंदाजाने अशी काही चूक केली चमत्कार मी म्हणेन. ओ लेफ्ट वाईड बॉल. 6 बॉल 12 ची गरज आहे. करवई संघाचे समर्थक जागे झालेत. आता देव पाण्यात ठेवलेत मायरा 11 मोपाडा एरनजडच्या समर्थकांनी. अक्षरशः डेंजर मॅच. अतिशय जबरदस्त सामना. सकाळ पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि पहाटेचे 4 वाजता असं काही देखील घडू शकतं हे कोणी विचारही केला नसेल. जेव्हा 53 बनवल्या 54चं टार्गेट समोर ठेवलं तेव्हा जवळपास विजय हमखास आपला आहे हाच मनामध्ये धोरण खरं तर मायरा 11 मोपाडा एरंजड संघाचा होता. पण तिथून मात्र समीकरण बदलवून लावलं आणि खरवई संघाने देखील या मॅचमध्ये बाजी मारण्याचा प्रयत्न केलाय. 5 बॉल 12 ची गरज आहे या मॅचमध्ये. जबरदस्त सामना रंगलाय. शेवटच्या बॉलपर्यंत कोणाचा संघर्ष खरा ठरेल, कोणाच्या संघर्षाला पूर्णविराम लागेल आणि कोणाचा प्रवास या स्पर्धेमध्ये सुरू राहील. भरपूर सारे प्रश्न आहेत त्या 5 बॉलमध्ये दडले. तो उत्तर 5 बॉल आणि 12 ची गरज आहे. एका लिगल बॉल मागे भरपूर मोठ्या प्रमाणावरती धावा खर्च झालेला आहेत ऑलरेडी. इथून आता गोलंदाजाचा कस आहे. बॅटची हेल्दी एज आहे. शॉर्ट थर्डला अडवण्याचा प्रयत्न. 2 मिळू शकतात पण धावावं लागेल त्यासाठी वेगाने आणि 2 मिळतील. 12 करायच्या होत्या 2 मिळाल्या. 4 बॉल 10 ची गरज आहे मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 10 ची गरज आहे. अडीदडीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना आणि खरं तर कोणती धावसंख्या विजयाची शाश्वती देऊ शकत नाही याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही ही मॅच बघून घ्या. जर तुम्ही मोठी टोटल बनवली तुम्हाला वाटत असेल आम्ही सहज जिंकू तर एकदा या सामन्याचे हायलाइट तुम्ही पाहून घ्या. एकदा या सामन्यामध्ये खेळलेल्या खेळाडूंशी चर्चा करा. त्यांना विचारा कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देत नाही. कोई लक्ष मनुष्य से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आणि जो इथे लढणार नाही त्याला पराभव स्वीकारावा लागेलच. गोलंदाज देखील सांगतोय पहिले माझ्याकडून काय झालं मला माहित नाही, आता मला काय करायचंय मला माहिती आहे. आणि त्यामुळे तो देखील आता अचूक टप्प्यावरती बॉल टाकतोय. 3 बॉल 10 ची गरज आहे. एक तुझा एक माझा. 4 दिवस सासूचे 4 सुनेचे देखील आपण पाहतोय. ऊन एका बाजूला दुसऱ्या बाजूला लगेच सावली देखील येते. काय मॅच रंगली आहे. गणेश तयारीतच आहेत. बॅग वगैरे घालूनच ठेवली आहे. अशी मॅच संपली बटन दाबलं की निघले. कारण प्रत्येकाला घाई झाली पण या मॅच मध्ये घाई कोण करेल. 3 बॉल 10 ची गरज आहे. सुरुवातीला गोलंदाजाने चमत्कार केला. आता फलंदाजाला नमस्कार करतोय. आणखीन एक वाईट बॉल म्हणजे आता धावसंख्या पुन्हा एकदा बदलली आहे. 3 बॉल 9 करायच्या आहेत. आता प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढलेत आणि त्याच वेळेला अंगावरती शहारा आलाय. 3 बॉल 9 ची गरज आहे या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. थ्रिलिंग मॅच. नेल बायटिंग फिनिश. कदाचित जेव्हा प्रेक्षक होते तेव्हा अशी मॅच झाली असती तर मजा आली असती. पण आता पहाटे 4 वाजता आपण सगळे साक्षीदार आहोत या सामन्याचे. 3 बॉल 9 ची गरज. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढती आहे. पहाटे 4 वाजले तरी देखील 100हून अधिक प्रेक्षक ऑनलाईन बघतायत. त्याचं कारण ही थ्रिलिंग मॅच. एका क्षणासाठी आता यापूर्वी असं वाटत होतं की पूर्णपणे खरवई संघ या मॅच वरती हवी आहे, इझिली जिंकेल. पण तिथून बॉलर पुन्हा एकदा प्रसाद सांगतोय की मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आणि तिकडे देखील आपण पाहिलं तर 2 बॉल आणि 9 वरती सामना आलाय. वाईड. नो बॉल वरती सिक्सर. वाईड आला, डॉट आला, डबल आली, डॉट आला, वाईड बॉल आला, पुन्हा डॉट. म्हणजे आता तुझा एक माझा एक असं मैदानामध्ये घडतोय. 9 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 2 चौकार जरी आले तरी देखील मायरा 11 मोपाडा एरंजड संघ सामना जिंकत. डिसाइडर बॉल. ओहो वा. सर्व काही मिळालं पण ते युटिलाइज करता आलं नाही. देवाने सगळं काही हातात आणून दिलं होतं की घ्या पण ते स्वीकारता आलं नाही. ताट पुढ्यात मांडून ठेवलं होतं खरवईच्या पण ते खाता आलं नाही. सुरुवातीला चूक झाल्याच्या नंतर बाकीचे बॉल जे हाताळले प्रसाद ने अफलातून राहिले. नो बॉल वरती षटकार आला त्यानंतर व्हाईट बॉल. पण त्यानंतर आपण पाहिलं तर पुढच्या जवळपास
5 बॉलवरती त्याने फक्त एक एक्स्ट्रा खर्च केला आणि एक डबल खर्च केले, म्हणजे 3 डॉट आणि 1 विकेट त्याने मिळवली. आता मात्र या मॅच मध्ये कोणती जर चूक केली नाही या पूर्वीसारखी प्रसादने तर इथून मायर 11 मोपाडा एरेंजाड संघ सामना जिंकू शकतो. ते जाता इथून एक्स्ट्रा येतं कामा नये, अन्यथा जे पाठीराखे तुमच्या सोबत आलेत ते सोडणार नाही मला वाटतं पुढचे 4 दिवस. 1 बॉल 9ची गरज आणि इथे देखील लास्ट बॉल वरती मोठा फटका आलाय आणि अवघ्या 2 धावांनी आपण पाहत आहोत हा सामना मैदानाच्या आतमध्ये मायरा 11 मोपाडा हिऱ्यांसाठी जिंकलाय. वेल प्लेड, अभिनंदन. आणि